नमस्कार. मी गजानन विठ्ठल वांगणकर. आज या ठिकाणी दिलीप धानाजी वांगणकर यांनी हे जामचं झाड लावलं होतं. अगदी लहानापासून आज एवढं मोठे फळ येण्यापर्यंत त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे हे जाम. आणि हे एवढं सुंदर आणि गोड आहेत, मधुर आहेत की माणसाची तृषा नाही तर माणसाचं पोट देखील भरून जातं. आणि हे असे जाम आहेत की माणूस पटकन बघितल्यानंतर त्या जामला आकर्षित होतो. आणि असे हे जाम लावताना आणि त्याची निगा घेताना एवढी त्यांनी मेहनत घेतली की खरंच वानर ह्या ठिकाणी एवढे येतात की त्या वानरांना पळवून लावण्यासाठी त्याला अहोरात्र मेहनत घ्यावी लागते. आणि हे जाम खरंच खाऊन जर कोणी बघितले तर एवढा खुश होईल माणूस की आज या मुंबईमधून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जिभेवर या जामची चव रेंगाळते आहे. आणि खरंच दिलीप धानाजी वांगणकर यांनी खरंच फार मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणजे हे जाम आहेत. धन्यवाद. रिव्हर्स आमचे तात्या, आमच्या वांगणकर आदर्श घरकुलाची शान गजानन वांगणकर. आमचा आदर्श घरकुल जो नेमल्यापासून आमचे आईवडील, आमचे घरातले सर्व चुलते मालते यांना जमा करून मुंबईला त्यांनी मेहनत घेऊन आम्ही आणि आमचे भाऊ वगैरे सर्व अशांना जवळ करून त्यांची मीटिंग घेऊन आमचा हा आदर्श घरकुल खाली आदर्श घरकुल आहे. तर ते आदर्श घरकुल आमचा तयार झालेला आहे. आणि आम्ही सर्व आदर्श घरकुलाचे जेवढे जे काय सण आहेत वार्षिक, ते सण आम्ही साजरे करतो आनंदाने, एकजुटीने, आणि खूप मजा येते. आणि आज तुम्ही बघितले की होळीच्या सणाला हा जो झाड 3-3.5 वर्षाचं झाड आहे, तर होळीच्या सणाला बरोबर लोकांच्या मुखाला हे जाम लागतात. आणि नंतर भरपूर येतात. आणि त्याच्यानंतर हा भर येऊन गेल्यानंतर परत दुसरा भर येतो, त्याची पण अशीच मला सेवा करावी लागते आणि लोकांना द्यावे लागतात. परत अजून तिसरा एक भर येतो जूनपर्यंत हा जाम झाडाला जाम लागतात. अशी सेवा करून मी तर 5 पैसे कोणाकडून घेत नाही, परंतु मला त्याच्यात आनंद मिळतो. अशा प्रकारे मी ही सेवा करत असतो गावी. तर हा तुम्ही जाम बघितलात आणि कसं वाटलं तुम्हाला? जर चांगली कमिटमेंट द्या, शेअर करा आणि या जाम खायला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे वा, व्हेरी गुड.